तर मित्रांनो, फायनली ज्या चित्रपटाकडे मागील काही दिवसापासून, महिनाभरापासून आपण सगळे महाराष्ट्रीय डोळे लावून वाट बघत बसलो होतो, त्या नवरा माझा नवसाचा या मूवीच्या सिक्वल म्हणजेच नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपटगृहात येऊन धडकलेला आहे. आणि तो असा काही धडकलाय की बॉक्स ऑफिसचे बहुतांश रेकॉर्ड नक्कीच त्वरित काढेल, यात काहीच वाद नाही. कारण पहिल्याच शो पासून महाराष्ट्रातील जनता या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहे. या चित्रपटाचे पहिल्याच दिवशी सगळेच शो ऑलमोस्ट हाऊसफुल झाले होते आणि बाकी मराठी मूव्हीज पेक्षा या मूवीला स्क्रीन्स आणि शोज देखील बऱ्यापैकी जास्त मिळाले होते. आणि जर बॉक्स ऑफिस नंबरची गोष्ट करायची झाली तर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जवळपास 2 कोटींचा गल्ला बॉक्स ऑफिसवर कमावला आहे. ही मराठी सिनेसृष्टीसाठी खूपच सुखद अशी गोष्ट आहे. पण मित्रांनो, 2005 या साली प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा या ओजी चित्रपटाला मिळालेलं प्रेम हा चित्रपट देखील मिळू शकेल की फक्त चित्रपटाच्या ब्रँड व्हॅल्यूवर आणि नॉस्टॅल्जियावर हा चित्रपट वेळ मारून घेईल, याचाच आढावा आपण घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. मी आहे श्रीकांत आणि तुम्ही बघत आहात CSR मूव्हीज. तर जास्त वेळ वाया न घालवता बोलूयात या चित्रपटाबद्दल. तर मित्रांनो, जुन्या चित्रपटाप्रमाणेच या चित्रपटाची कथा देखील आहे गणपतीला केलेल्या नवसाची आणि तो नवस फेडायला जाण्याच्या प्रवासातील गमतीची. बाप्पा, माझ्या मनात काय चालू आहे तू जाणतोस, म्हणूनच मी तुला कौल लावलाय. जर माझं म्हणणं योग्य असेल तर प्लीज तुझा उजवा कौल दे. तर जुना चित्रपट जिथे संपतो तिथूनच या चित्रपटाची सुरुवात होते. आणि जसं व्याकीला गणपतीपुळेला जाऊन पूर्ण नग्न होऊन नवस करायचा असतो, तसाच नवस यावेळी करायचा आहे व्याकीच्या जावयाला म्हणजेच लॅम्बीला. कसा फेडू मी हा नवस? जसा बाबांनी फेडला होता. लंबी तयार झालाय, मूर्ती गणपती पुळायला न्यायला. गणपती बाप्पा मोरया. जास्त गोंधळून जाऊ नका. लॅम्बी म्हणजे लंबोदर. जसं विनायकचं व्याकी तसंच लंबोदरचं लॅम्बी असो. तर मागच्या वेळी हा प्रवास त्यांना करायचा असतो एका पुतळ्याला सोबत घेऊन सरकारी बसमधून. तर यावेळी त्यांना हा प्रवास करायचा आहे बस ऐवजी चक्क ट्रेन मधून. गणपती बाप्पाची सुंदर अशी हाताने तयार केलेली नवसाची मूर्ती सोबत घेऊन. नवसाची मूर्ती आमची. मागच्या वेळी बसचे कंडक्टर होते अशोक सराफ, तर यावेळी या ट्रेनचे टीसी आहेत अशोक सराफच. पण यावेळी ते फक्त अशोक सराफ नाहीयेत, तर यावेळी ते आहेत महाराष्ट्र भूषण अशोक सराफ. आणि त्यांच्या जोडीला आहेत तेच मागच्या वेळी जसे होते तसे अतरंगी प्रवासी आणि काही गुन्हेगार ज्यांना करायची आहे हिऱ्यांची तस्करी. आत्ताची सगळ्यात मोठी बातमी, सरकारी तिजोरीतून हिरे घेऊन 2 चोर पळाले. तर यावेळी लांबी म्हणजेच स्वप्नील जोशीला कोणत्या गोष्टीचा नवस फेडायचा आहे? यावेळी कोणते गुन्हेगार या ट्रेन मध्ये व्याकीच्या फॅमिली सोबत त्यांचा नवस फेडायच्या प्रवासात त्यांना अडथळा निर्माण करायला येणार आहे? आणि क्लायमॅक्स मध्ये नेमका काय ट्विस्ट आपल्याला दिसणार आहे? कशा प्रकारे गणपती बाप्पा त्यांना केलेला नवस लॅम्बीकडून पूर्ण करून घेतील, हे सगळे बघण्यासाठी तुम्हाला जावं लागेल जवळच्या चित्रपटगृहात. तुम्ही तो नवस फेडला होता तेव्हा ती आयडिया केली होती तुमच्या वेळेस पुतळ्याची, ती करूया ना. अरे नाही रे, ती भक्ती आणि श्रद्धा सकट सगळ्यांना माहित झाली, ती पुन्हा नाही करता येणार. तर हा होता या चित्रपटाच्या कथेचा बेसिक प्रिमाइस. सो या चित्रपटाच्या कथेची संकल्पना तीच आहे जी मागच्या चित्रपटाची होती, पण गोष्ट मात्र वेगळी आहे. खरं तर मी फार काही अपेक्षा घेऊन हा चित्रपट बघायला गेलो नव्हतो, कारण मराठीमधील एका ब्लॉकबस्टर तसेच कल्ट अशा विनोदी चित्रपटाच्या यशाची पुनरावृत्ती करणे तसे सोपे नाहीये. आणि याची जाणीव सचिन पिळगावकर यांना देखील असेलच. आणि म्हणूनच त्यांनी हा चित्रपट बनवण्यासाठी तब्बल 19 वर्ष घेतले. आणि मी नक्कीच म्हणेन त्यांनी ओरिजिनल चित्रपटाप्रमाणेच एक निखळ मनोरंजन करणारा कौटुंबिक विनोदी चित्रपट यावेळी देखील बनवला आहे. मित्रांनो, यावेळी सचिन आणि सुप्रिया पेळगावकर आणि अशोक सराफ यांच्यासोबत स्वप्नील जोशी देखील या चित्रपटात असल्याने चित्रपट अभिनयाच्या बाबतीत नक्कीच आपली निराशा करणार नाही. सोबतीला वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव हे देखील आपलं मनोरंजन करण्यासाठी कुठेच कमी पडत नाही. सुप्रिया पेळगावकर तर अजूनही तेवढ्याच ग्रेसफुल आहेत जशा त्या पूर्वी होत्या आणि त्यांची कॉमिक टायमिंगही अतिशय ऑन पॉइंट दिसते.
आणि एका वेळानंतर कितीही बोर झाला तरी पण त्यांचा वारंवार येणारा मूर्ती पण नवसाची नवरा पण नवसाचा हा डायलॉग तुमच्याही जिभेवर रेंगाळल्याशिवाय राहणार नाही. मूर्ती पण नवसाची हा नवरा पण नवसाचा. आणि सोबतच सुनील जोशी आणि सचिन पिळगावकर यांची केमिस्ट्री तुम्हाला नक्कीच आवडेल. अरे हा बसलेला दिसलाच नाही. हा तर उभा राहिलेला पण दिसत नाही. वैभव मांगले यांचा खदाड आणि सतत बडबड करणारा प्रवासी तुम्हालाही कधी हा शांत बसतोय असं वाटेल. दोघं भावा वाटत तो मोठा मी धाकटा. आणि त्यासोबतच सिद्धार्थ जाधवने साकारलेला पुढारी तुम्हाला महाराष्ट्रातील आजच्या राजकारणावर विनोदी पद्धतीने भाष्य करताना दिसेल. फूल नहीं अंगार है. आणि मित्रांनो, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना आपण कसे विसरू शकतो. अशोक सराफ यांची भूमिका यावेळी आपल्याला हसवण्यासोबतच मागील चित्रपटाप्रमाणे काही वेळासाठी का होईना इमोशनल नक्कीच करून जाईल. तर वॅकी आणि भक्ती यांच्या मुलीच्या भूमिकेत आपल्याला दिसतील हेमल इंगळे. त्यांच्या भूमिकेला तसा म्हणावा तसा वाव नव्हता, पण त्यांनी देखील त्यांच्या व्यक्तिरेखेला साजेसा असा अभिनय केला आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल चित्रपटात सगळं जर चांगलं आहे तर हा मूवी पहिल्या नवरा माझा नवसाचा या मूवीपेक्षाही सरस असेलच. पण मित्रांनो, याचं उत्तर आहे नाही. इतकं सगळं असून देखील हा चित्रपट ओरिजिनल मूवी इतका परिपूर्ण आणि उत्तम असा झालेला नाहीये. या चित्रपटात काही उणिवा नक्कीच आहेत. चित्रपटाची स्टोरी बऱ्यापैकी चांगली आहे, पण चित्रपटातील काही विनोद खूपच पानसट आणि रिपिटेटिव्ह असल्याने ते बोर करून जातात. त्यामुळे असं होतं की काय चाललंय राव यांचं. जुन्या चित्रपटातील विनोदी प्रसंगांना मॅच करण्यासाठी त्यांनी खूप ओढून ताणून या चित्रपटातील विनोद जमवून आणलेत, जुळवून आणलेत असं आपल्याला नक्कीच वाटेल. आणि त्यामुळे काही वेळ हा चित्रपट तुम्हाला बोर करून जाईल, तुम्हाला रटाळवाणा वाटेल. सो मित्रांनो, ओव्हरऑल सांगायचं झालं तर पहिला नवरा माझा नवसाचा हा चित्रपट नेहमीच एक एव्हरग्रीन आणि कल्ट असाच राहील आणि त्याची पुनरावृत्ती करणं या चित्रपटाला नक्कीच जमणार नाही. पण काही त्रुटी सोडल्या तर हा चित्रपट तुमचं मनोरंजन मात्र नक्कीच करून जाईल. त्यासोबतच आजकालची मराठी चित्रपटांची अवस्था बघता हा चित्रपट ज्याप्रमाणे बिझनेस करतोय ती नक्कीच मराठी सिनेसृष्टीसाठी एक समाधानाची आणि सुखद अशी बाब असेल. पण केवळ अशा एखाद दुसऱ्या चित्रपटाने बिझनेस करून हे चित्र बदलणार नाही. मराठी सिनेसृष्टीचे वाईट दिवस बदलण्यासाठी फ्रिक्वेंटली असे हिट्स मराठी चित्रपट सृष्टीला नक्कीच द्यावे लागतील आणि मराठी प्रेक्षकांनी देखील असाच प्रतिसाद अन्य मराठी मूव्हीजना पण द्यायला हवा. ते गरजेचं आहे. पण मित्रांनो, तुर्तास तरी नवरा माझा नवसाचा भाग 2 हा चित्रपट जर तुम्ही अजून बघितला नसेल तर लवकरच पूर्ण परिवारासह हा चित्रपट जवळच्या थिएटरमध्ये जाऊन बघायला विसरू नका. तो नक्कीच बघा. जुन्या चित्रपटाच्या आठवणी तर ताज्या होतीलच, पण तुमचं मनोरंजन देखील हा चित्रपट नक्कीच करेल. हा एक कौटुंबिक आणि विनोदी चित्रपट आहे आणि तुमचं मुख्य मनोरंजन केल्याशिवाय राहणार नाही. आणि जर हा चित्रपट तुम्ही ऑलरेडी बघितला असेल तर तुम्हाला तो कसा वाटला हे देखील सांगायला कमेंट्स मध्ये विसरू नका. या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया नवीन चित्रपटासोबत. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. आणि हो, जाता जाता तेवढं व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा, म्हणजे जमलं तर नक्की करा. कसं आहे, एंगेजमेंट वाढली, प्रतिसाद मिळाला की व्हिडिओ बनवायला अजून ऊर्जा मिळते मित्रांनो. बाकी तसं काही नाही. चला, टाटा, बाय बाय.